ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री, इथले उपमुख्यमंत्री, इथले आमदार, इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता। किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं 16/4 समतेचं तत्व, रिझर्वेशन म्हणजे काय? अरे गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं आहे आणि आम्ही तुमच्याकडे आडवा आलो नाही। तुमच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाग पिंपळगावच्या एकाही माणसानं दिला नाही। आणि तू आम्हाला काय म्हणणार? ट्रीट डॉग म्हणा, मूर्खुले आमदार। आता तुझ्या ढोंगण्याला जर नाही चावा घेतला या स्ट्रीट डॉग, होईल होईल सगळं होईल, पण ऐका मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता। मी या मंदिरामध्ये बोलतोय, खोटं बोलणार नाही। बळीराम तात्या आता बोलले, मी चाललोय कुठं? गोगलवाडी तालुका किल्ले धारूर मध्ये चाललोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं काम आहे, चहा पिऊन जावा। मला गेवराईमध्ये येऊपर्यंत माहित नव्हतं की हजारोंचा जनसमुदाय। आता पुढचं सांगतो, आपलं आरक्षण गेलं, मी जबाबदारीने सांगतोय। मला या राष्ट्राचं तात्या, आपल्याला हे राष्ट्र, हा देश, हा आमचा महाराष्ट्र, हा आमचा आहे। आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र? ओबीसीचा, दलितांचा, आदिवासी बांधवांचा। कुणाचा आहे महाराष्ट्र? अरे हे सगळं आका पगड जातीचा, बलुत्याचा, अलुत्याचा, भटके मुक्त जाती जमातीचा। तो मूर्खुल्या काय बोलला माहितीये का? म्हणलं आम्ही 4 पिढ्या झालं, म्हणलं आमदार आहे, म्हणला आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो। हे बघा, त्याला एक सांगू आपण, आम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मतदार होणार, अजिबात चालणार नाही। अरे तू क्षत्रियस ना, चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक काढून पळून गेलास भागोबाई सारखा। अरे आम्ही सुद्धा होळकरांची आवडत आहे, होळकरांची। कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मातोश्री अहिल्यादेवी होळकर। आता खूप मला बोलायचं, मी बोलू शकतो खूप, मी रात्रंदिवस बोलतोय, पण या तरुणांनी गेवराईमध्ये कसं आणलं, काय आणलं, मला कळलं सुद्धा नाही राव। माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, आपलं आरक्षण काढून घेतलंय। ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या, योग पंडित गेला की दुसरा पंडित गेला की पवार गेला की अजून तिसरा कोणतं? अरे तुमचं कुठे आहे काय? आता पंडित कोणी नाही, अजिबात नाही। तुम्हाला असा जर, अरे ज्याला तुम्ही मतं दिली, ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं, त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझी आहेत असं म्हणायला पाहिजे होतं। हा माणूस 4थी नापास एका खुळखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला। गावगाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर बजारी लोणारी परी ढुराव घनश्री नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी गवळी बेंदार वडार, मुस्लिम समाजातले सगळे ओबीसी बांधव, हा महाराष्ट्र आमचा आहे। हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर नाही। आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरोधात दंगली करताय। तुम्ही आमच्या विरोधात, आम्ही त्या गेवराईमध्ये चाललो, 1.5 दिवस मला शिवाय दिल्या, 1.5 दिवस। हा तुम्ही निवडून दिलेला आमदार, ज्याला तुम्ही मत दिले, तो काय म्हणला? त्याच्या पिढावळी
आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका, त्याला काही बोलायचं नाही. गावातल्या माणसांची आपल्याला युती करायची. काय करायचे? युती करायचे. गावातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचं आहे. तुमची आमची लोकसंख्या किती संख्या आहे तुमच्या आमची? 60-70%, 80%. कशी सांगतो? ओबीसी, विजयंती, एसबीसी, एससी, एसटी, अरे हे आहे किती? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. गावगाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे. गावगाड्यातल्या 18 जाती एक झाल्या पाहिजे. हे पिवळ वादळ मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे. पिंपळगावची पोरं काय आहेत मला चांगलं माहितीये. पहिला कार्यक्रम इथंच घेतलाय. अजून देवकीला जायचं आहे. अगल नांदूरला जायचंय. संध्याकाळी भोगरवाडीला जायचंय. हजारो बाया बापल्या सहित माणसं रस्त्यावर उतरले. गावगाड्यातली अरे भगवान बाबांचा बॅनर काढला. गोपीनाथराव म्हणजे पुण्यश्लोक काहिल्या देवींचा बॅनर काढला. एवढी मस्ती आली. आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना, अरे हे नाही जर तुमच्या पायावरती हेली डोकं ठेवलं तर नाव सांगणार नाही. नाव फक्त मत आपल्या माणसाला द्यायचं. मत संविधानवाद्यांना द्यायचं. मत आरक्षणवाद्यांना द्यायचं. बरं आता मी जबाबदारीने बोलतोय. खूप काही बोलता येण्यासारखं मी भाषण करणार नाही. मला 4 कार्यक्रम आहेत पुढं. पण तुम्ही जर उत्साह दाखवला, माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, लेकरं बाळं उपस्थित आहेत. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार, रोहित्या पवार, शरदचंद्रजी पवार म्हणलो की नाही, सुप्रियाताई सुळे म्हणलो की नाही, अजित दादा पवार म्हणलो की नाही. आता तुमचं तुम्हाला म्हणले की सगळं व्यवस्थित. रोहितला काय म्हणायचं? अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले, मला क्रोध केले. अरे गावगाड्यातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तर वाहून जातील. वाहून मी इथं आलोय. मी जबाबदारीने तुमच्या समोर बोललोय. ही रिॲक्शन आहे. रिॲक्शन मी अगोदर बोललो का? आपण यांचा अन्याय सहन केला की नाही? केला की नाही? आपल्याला माता भगिनींना काय काय बोलला हा माणूस मुंबईमध्ये जाऊन. अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला कुणी? कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो बघितला? कधी राजर्षी शाहूराजाचा फोटो बघितला? कधी अहिल्यादेवींचा फोटो बघितला? कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला? कधी जीवा महाराजांचा फोटो बघितला? कधी बहरजी नाईकांचा फोटो बघितला? कधी भगवान बाबांचा फोटो बघितला? कधी सेवालांचा फोटो बघितला? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जीवा महाले शिवा काशेत बहरजी नाईक तानाजी मालुसरे कुठं आहे त्यांच्या बॅनरवर? हे राज्य कुणाचं? हे राज्य आमच्या 18 पगड जातीचं राज्य आहे. आणि कुणालाच घाबरायचं नाही. कुणालाच. काय बोलू मी? एक पोरग जर बाहेर पडलं, काय गाडीवर दगड काय टाकताय? तुमच्या नावाने फाट्याला आम्ही मातृश्री अहिल्यादेवींचे वारसपण आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत. आणि गावगाड्यातल्या माणसाकडे जर कुणी डोळं वटवून बघितलं, आता हा सुनील आहे. केस दाखल केली.
बाग पेपर सुनील अरे त्याच्यावर काय केस दाखल करतात माझ्यावर करा ना माझ्यावर. मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राज मधलं आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता. आमचं शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून. पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या वस्त्यावरनं आमच्या तांड्यावरनं जातोय. मी काय बोललो होतो बीड मध्ये आमची मतं घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं. आता आमच्या दारात या आम्ही दांडकं काढू दांडकं. कारण बेकायदा मागण्यांना यांनी पाठिंबा दिला. चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा दिला आणि पिढ्या भाग झालं शोषण. तुमच्या आमच्या पिढ्यांनी गावनगरामध्ये गाव कुसामध्ये गुलामी नाही झाली. आता आमच्या पोरांना कळतंय आमच्या पोरांना वाचायला येतंय लिहायला येतंय हातात मोबाईल आहे. आमच्या माता बहिणींना कळतंय किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे. राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व महाराजा यशवंतराव होळकरांनी आम्हाला दिले. हे तत्व बाबासाहेबांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी दिले. आता एक सांगतो शेवटचं वाक्य बोलतो. गावामध्ये जाती जातीची युती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गावगाड्यातल्या आपल्या लेकरा बाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं. एवढं मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त करतो. आणि ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.